नित्य नवा दिस हवा जागृतीचा. आपल्या वाटेला येणारा 24 तासांचा दिवस. आजार, प्रवास, समाजकार्य अशा काही गोष्टींमुळं हातचे थोडे दिवस निघून जातात, पण उरलेले दिवस केवळ आपले असतात. हे दिवस आपण कसे वेचतो? आपले आयुष्य हे वर्षात मोजले जाते, वर्ष महिन्यात आणि महिने दिवसात मोजले जातात. शेवटी दिवस हाच जीवनाचा मूलभूत घटक असतो. तुकाराम महाराजांना नित्य नवा दिस जागृतीचा लाभावे असे वाटे. संसार क्षणभंगूर असला तरी दिवस लाख मोलाचा वाटे. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असे ते म्हणत. याजसाठी होता केला अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, ही त्यांची प्रार्थना होती. दिवस म्हणजे अखिल जीवनाची संक्षिप्त आवृत्तीच होय. ज्याला दिवसाचे रहस्य कळले त्यालाच आयुष्याचा अर्थ कळेल असे महाराजांना वाटे. या दिवसाचा विचार आपण मनोभावे किंवा योग्य त्या गांभीर्याने कधीच करत नाही. दिवस उगवतो व मावळतो, येतो आणि जातो. या एकेका दिवसात काय आणि किती घडू शकेल याचा विचार आपण करत नाही. रात्रीचे 8-10 तास झोपेत जातात असे मानू, पण आपल्यापैकी अनेकांना झोप लागत नाही. चांगली व पुरेशी झोप नसल्यामुळे नंतरचा दिवस उत्साहाने घालवता देखील येत नाही. दिवसा हातून काही न घडणे व रात्री धड झोप न येणे म्हणजे जीवन मोडकळीला येणे होय. झोप का येत नाही? झोपेसाठी शरीराची तयारी व्हावी लागते. झोपेत स्नायूंचे शिथिलीकरण घडते, पण हे शिथिलीकरण ही परिश्रमानंतर प्राप्त होणारी प्रतिक्रिया असते. जर श्रमच घडले नाहीत तर बैठे व आळसावलेले कार्यालयीन जीवन जगणारे किंवा पेढीवर बसून असणारे लोक शरीर श्रमाअभावी भूक आणि झोप यापासून मिळणाऱ्या आनंदाला पारखे होतात. या शरीर वैज्ञानिक प्रमादाचे परिमार्जन घडावे म्हणून माणसाने दिवसातून 4-5 मैल तरी चालले पाहिजे. गांधी, थोरो, कांट, टॉलस्टॉय, जे कृष्णमूर्ती हे थोर तत्वचिंतक चालत असत. आजकालच्या शहरी जीवनात गावाबाहेर पडणे व चालणे अशक्य झाले आहे, पण घरच्या घरी सूर्यनमस्कार किंवा योगासने यांचा अवलंब करणे कठीण नाही. पण माणसे घरात बसून TV पाहतात, पत्ते खेळतात, गप्पा मारतात किंवा नुसतेच कशाला तरी रेलून काळ कंठतात. दुर्मिळ नरदेहाची निगा राखावी हा विचार त्यांच्या मनात येत नाही. नाना प्रकारचे अपथ्य आणि आगळीक करून शरीर खिळखिळे करून घेणे व नंतर डॉक्टरांच्या नजरकैदेत राहणे लोकांना आवडते. आरोग्याअभावी अवघ्या जीवनाचा विसर होतो. या बाबतीत माणसांनी प्राण्यांना गुरुपद द्यावयास हरकत नाही. बैल कधी तंबाखू खात नाही, मांजर कधी चहा पित नाही. बसल्या बैठकीत पोट भरून येणे हे अपथ्य पशु करीत नाहीत. सावकाशीने व अंतराने रवंथ करीत अगदी नैसर्गिक आहार घेणे ही पशूंची स्वाभाविक दिनचर्या असते. अजीर्ण म्हणजे काय हे त्यांना कळत नाही. अधूनमधून काही क्षणांची गाढ विश्रांती घेणे किंवा अनुभवणे त्यांना शक्य होते. माणसांना भुकेसाठी औषध, पचनासाठी औषध, झोपेसाठी औषध, उठण्यासाठी गजर लागतो. त्यांच्या जीवनाचे यंत्र बिघडून जाते. त्यामागचे तंत्रही बाजूला पडलेले असते. आपल्या या दुर्दैवाची दखल घेण्याच्या अवस्थेत माणसे नसतात. सुखासमाधानाच्या निर्मितीमुळे वाट्याला येणारी कृत्रिम आणि निर्जीव संपन्नता ही मानसिक दैन्याची निदर्शक असते. माणसांना हे दैन्य हीच श्रीमंती वाटते. या भ्रमाच्या भोवऱ्यातून माणसे बाहेर पडली पाहिजेत. आपली ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये, बुद्धी आणि अन्य क्षमता यांचा हसत खेळत विकास साधणे आणि कृतार्थ जीवनाची आनंदमयता अनुभवणे याहून श्रेष्ठ काय असू शकेल? हा आनंद अनुभवण्यासाठी नित्य नवा दिस जागृतीचा आपणास वाटले पाहिजे. धन्यवाद.